मोठी बातमी आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अपूर्व हिरे यांनी मुंबईमध्ये अजित पवार यांची आता भेट घेतलेली आहे। मोठी बातमी आपण खरं तर बघतोय। ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात अपूर्व हिरे यांनी अजित पवार गटातून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेला होता। अपूर्व हिरे माजी आमदार आहेत। अपूर्व हिरे यांनी आता पुन्हा अजित पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे अपूर्व हिरे यांची नेमकी पुढची भूमिका काय असते हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण बघतोय अपूर्व हिरे यांच्या संदर्भातली ही मोठी बातमी आहे। अपूर्व हिरे या आता ऐन आपण बघतोय सत्ता स्थापनेच्या आधी अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट घेत आहे। सविस्तर माहिती या संदर्भात। विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आपण पाहत आहोत की राज्यामध्ये खरं तर जी गणित त्याच्याबद्दल चर्चा चालू होती तसं न घडल्यामुळे अनेक जे चित्र आहेत ते खरं तर उलट झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि या अनुषंगाने आता अनेक जणांचे पक्षप्रवेश देखील होत आहेत। खरं तर आज सकाळपासूनच अजित पवार आपल्या देवगिरी निवासस्थानी आहेत आणि याच ठिकाणी कार्यकर्त्यांसह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नेते येऊन अजित पवार यांची भेट घेत आहेत। काहीच वेळापूर्वी अपूर्व हिरे हे देखील खरं तर देवगिरीवरती दाखल झाले होते। त्यांनी सुद्धा अजित पवार यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर अपूर्व हिरे जे ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते, मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला होता। मात्र आता तशा पद्धतीने विधानसभेचे निकाल लागलेले आहेत, त्याच्यानंतर पुन्हा एकदा अपूर्व हिरे यांची एकदा घरवापसी होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि याच अनुषंगाने झालेली ही भेट निश्चितच रुपाली, पुन्हा एकदा अपूर्व हिरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे का, हा खरा प्रश्न आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।